विचारायचे ते म्हणजे तुम्हाला गायत्री मंत्र म्हणण्यासाठी गाण्यासाठी कधी विरोध झाला होता का? कुठला असा किस्सा आहे मुलाच्या मुंजीमध्ये वगैरे गायत्री? मुलाच्या मुंजीमध्ये हो, हां हां हां. पण ते आता पूर्ण जगामध्ये तो गायत्री मंत्र प्रसिद्ध झाला, हे देखील त्याची कृपा. मला म्हणजे ज्यांनी मुंज लावली त्यांनी सांगितलं की ह्यांनी जर का गायत्री मंत्र मुलाला दिला तर मला समाजाच्या बाहेर काढतील, वाळीत काढतील. ऑफकोर्स तसं तसं त्यावेळेला म्हणजे लोकांना तसं वाटायचं. आजकाल सगळीकडेच वाचतोय आणि सच अ कोइन्सिडन्स की मी आणि कवितांनी गायलेला गायत्री मंत्र आज नॉन हिंदू स्पीकिंग म्हणजे नॉन हिंदी स्पीकिंग किंवा संस्कृत स्पीकिंग लोकांमध्ये, इवन फॉरेनर्सच तर ते गातात. तर हा देखील ही पण देवाची लँग्वेज आहे. निश्चित. मला एक म्हणायचं की अनुराधाजी पौडवाल आणि भक्ती संगीत हे जे समीकरण आहे हे कशा पद्धतीनं स्ट्रॉंग होत गेलं? हा म्हणजे अर्थात आपले पण त्याच्यामध्ये तेवढेच हे असतात. नाही, मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी सांगितलं की पहिल्यापासून देखील म्हणजे मला असं कधी नव्हतं, ओव्हरली ॲम्बिशियस मी कधी नव्हते की मला असं मिळालं पाहिजे, अशी गाणी मिळाली पाहिजे, अमकं व्हायला पाहिजे वगैरे. तसं बाय नेचर तसं कधी नव्हतं. आणि ज्यावेळेला आशिकी, दिले की मानतानी वगैरे ही ज्यावेळेला गाणी खूप गाजली आणि खूप गाजली, एक म्हणता येईल की एक खूप चांगली पोझिशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये झाली. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नाही, आता मला डिवोशनलकडे वळायला पाहिजे. पण ते का तसं का वाटलं? ते वाटणं नाही, कारण कसं आहे, फिल्म इंडस्ट्री आणि ही अशी लाईन आहे की तिथे म्हणजे इवन मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांचं कॉन्स्टंट सक्सेसच लोकांना पाहिजे असतं. किती म्हणजे त्यांनी हजारो गाणी जरी सुपरहिट दिली असतील आणि एक कोणी समजा जर का नवीन कोणतरी सिंगर आले, जे एक गाणं कुठलं तर वाह्यात गाणं जरी हिट झालं तर ते हे म्हणायला कमी करत नाही की अभी ये नए आगे अभी इनकी छुट्टी. हे मी ऐकलेलं तेव्हा माझ्या मनामध्ये होतं की म्हणजे ही लाईन हे असं देतं का, की म्हणजे ज्या लोकांनी हजारो गाणी म्हणजे 2, 4, 5 नाही, हजारो गाणी सुपर हिट दिल्यानंतर एक कुठलं तरी भलतंच कुठलं तरी गाणं म्हणजे त्याचं इट डज नॉट इवन स्टँड इन कम्पॅरिझन. ते त्यावेळेला समथिंग आउट ऑफ द नॉर्मल म्हणून एक गाणं कुठलं तरी हिट झालं तर त्याचं कम्पॅरिझन पण नाही आहे. देर शुड नॉट इवन बी अ कम्पॅरिझन. लीव अलोन सेइंग कि अभी इनका ने अभी तो शी इज द न्यू आहे. तर त्यामुळे मला ते म्हणजे ती गोष्ट मला त्यावेळेला देखील खूप खालायची आणि मी डिसाईड केलं होतं की फिल्म इंडस्ट्री मध्ये माझं एक चांगलं स्थान झाल्यानंतर आय विल टर्न टू डिवोशनल. निश्चितच. पण मला इथे तुम्हाला आता आणखीन एक विचारायचं ते म्हणजे की आध्यात्मिक गाणी तुम्ही किती गायले? तुम्हाला अशी आकडा सांगता येईल? डिवोशनल गाणी आकडा नाही, खूप गायली. पण मला कलकत्त्याच्या देवळामध्ये तुम्हाला जी प्रचिती आली होती कालिमाची आणि जे आता तुमच्या घरातही मंदिर आहे त्याविषयी मला ऐकायला आवडेल. कलकत्त्याविषयी त्याच्याबरोबर बरेच म्हणजे ते एक इन्सिडेंट नाही आहे, त्याच्याबरोबर बरेच इन्सिडेंट्स जोडलेले आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की आपण ते सगळे इन्सिडेंट्स आपण इथे घेऊ शकतो. पण येस, ऑफकोर्स म्हणजे दक्षिणेश्वर हे माझ्या आयुष्यामधलं एक इंटिग्रल स्थान आहे ते. आणि जवळजवळ 12 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काढल्यानंतर मी ज्यावेळेला तिथे गेले आणि मला तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की एक देवीचं गाणं म्हण, तर त्यावेळेला मला माहीत नव्हतं, कारण डिवोशनल हा पार्ट कधी नव्हताच माझ्या गाणं म्हणजे डिवोशनल सिंगिंग. तेव्हा माझ्या मनात आलं की देवा म्हणजे ही माझ्या हातनं फार मोठी चूक झाली की तुझी स्तुती मी गायलेली नाही, तर माझ्याकडनं इतकं तू गाऊन घे तुझी स्तुती किंवा देवाची गाणी वगैरे की प्रत्येक देवळाबरोबर ते जोडलं जाऊन दे. तर तसं मग ज्यावेळेला आणि तेव्हा मग मी स्वतःहून फिल्म इंडस्ट्री मी तुला अर्पण करेन. तर त्याच्यानंतर मग तसं घडलं आणि आय वॉज हॅपी, कारण ह्याला फिल्म इंडस्ट्रीचं आणि सक्सेस झाला ह्याला काय अंत नाही आहे. तुम्ही किती हिट गाणी दिली तरी ते अजून और नया क्या असे अजूनही लोक विचारतात. खरंच? हां, सगळ्यांनाच विचारतात, मलाच असं नाही, सगळ्यांनाच विचारतात. बापरे.
आणि फक्त असेही आर्टिस्ट आहेत की मी बघितले की जस्ट बिकॉज ऑडियन्स विचारतो और आजकाल नया क्या कर रहे हैं आप, म्हणून ते करत जातात नवीन नवीन काय, पण त्याला काय एंड आहे का? देयर इज नो एंड टू इट. त्यामुळे कुठेतरी सॅटिस्फॅक्शनचं काहीतरी आपल्याला व्याख्या, काहीतरी मोजमाप आपल्याला स्वतःला ठरवायला लागतं. आणि कारण लोकांना प्रूव्ह करायला रोज माणूस एव्हरेस्ट नाही चढू शकत.